बियाण्याच्या संकटापासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी आता प्रशासन कठोर पावलं उचलत आहे। नुकतीच आता त्या बियाण्यासंदर्भात एक समितीची बैठक पार पडली, त्यामध्ये आमदार राजेश बकाने हे सुद्धा होते। भाऊ, काय सांगाल? नुकतीच समितीची मीटिंग पार पडली आहे, कठोर निर्णय घेण्यात आलेले आहे। मागच्या अधिवेशनामध्ये बोगस बियाण्याच्या संदर्भामध्ये मी विषय उचलून धरला होता, लावून धरला होता। त्यावेळेस मला आश्वासित करण्यात आलं होतं की या ठिकाणी मंत्रालयामध्ये उच्चस्तरीय बैठक लावून त्या संदर्भामध्ये SOP बनवण्यात येईल आणि तशी उच्चस्तरीय बैठक 4 दिवसापूर्वी झाली। त्या बैठकीमध्ये मी त्यांना सूचना केल्या की SOP बनवत असताना 1966चे जे बियाण्याचे कायदे आहेत ते मोडीत काढण्यात यावे आणि नवीन कायदे या ठिकाणी करण्यात यावे। नवीन कायदे कुठले? तर या ठिकाणी आंध्र प्रदेश असेल, मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, या ठिकाणावरून जे बियाणं येतं त्या बियाण्याला या ठिकाणी प्रतिबंध करण्याच्या संदर्भामध्ये पोलिसांना सुद्धा ट्रेनिंग देण्यात यावं। त्यांच्यासोबत कृषी अधिकारी किंवा कृषीच्या संदर्भात ज्यांना नॉलेज आहे ते माणसं यांच्यासोबत देण्यात यावे आणि या ठिकाणी जर बोगस बियाणं कुठे आढळलं तर त्या कंपनीच्या डायरेक्टरवर गुन्हे दाखल करण्यात यावे। त्याचप्रमाणे जर बोगस बियाणं पेरलं गेलं तर त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी बोगस बियाणं जे पेरलं गेलं त्याच्याऐवजी जे बियाणं देण्यात येते त्याच्याशिवाय त्याला लागणारा खर्च आणि बाकीचं कॉम्पेन्सेशन सुद्धा त्या ठिकाणी देण्यात यावं। त्याशिवाय या ठिकाणी जूनमध्ये त्याचं जर्मिनेशन चेक न करता ते मेमध्ये चेक करण्यात यावं आणि कुठल्या कंपनीचं किती जर्मिनेशन आहे हे साती ॲपवर टाकून सार्वजनिक करण्यात यावं, जेणेकरून शेतकऱ्यांना ते साती ॲप पाहता येईल आणि कुठलं बियाणं घ्यायचं हे ठरवण्याचा अधिकार त्यांना मिळेल। नक्कीच यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे। सचिन पोफळी, लोकशाही मराठी, वर्धा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।